कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मत्कुणदोषचिन्तनविधौ नूनं मनाङ्मा कृताः श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभे तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। स्वस्तिस्तु असेडसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य भविष्योत्तरपुराणान्तर्गत वेङ्कटेशमहात्म्यकथा प्रारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। कालच्या दिवशी व्यंकटगिरी व्यंकटाचल ह्या पर्वताची महिमा त्याच्या श्रवण केल्याने सकल अभिष्ट पूर्ण होतात। ह्या पर्वताला कृतयुगात वृषभाचल असा नाव होता। त्रेतायुगात अंजनाचल असं नाव पडला। तिथपर्यंत आम्ही काल हा विवरण ऐकला होता। आता पुढच्या विवरण। द्वापर युगात ह्याला शेषाचल असं नाव पडला। एका दिवशी
असा संदर्भ आला. सनक सनंदन सनातन त्यांच्या शापाने जय विजय मनुष्य जन्मात जन्म घेतले. द्वारपालकाच्या जागी भगवान विष्णूने शेषदेवाला त्याच्या हातात सोन्याचा दंड देऊन दारावर उभा केला आणि सांगितलं, जो योग्य नाही त्यांना आत पाठवू नकोस. पण काय होतो, काही लोकांना अधिकार भेटल्यानंतर आपणच फार मोठा असा समजू शकतात. तसे शेषदेव अत्यंत महाज्ञानी. आज आम्ही जे काय प्रवचन देतो आहे, शेषदेवाच्या अनुग्रहाशिवाय आम्ही प्रवचन देऊ शकत नाही. शेषो व्याख्यान गोचर हा शास्त्रात त्यांच्या प्रमुख वर्णन आहे. वेदशास्त्र समजून त्याच्या प्रवचन करण्यासाठी शेषदेवाचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे. तरीसुद्धा भगवंताची माया, त्या मायेने शेषदेव थोडा अज्ञानाने ग्रस्त झाले. त्याच वेळी भगवंताला भेटण्यासाठी वायुदेव आले. ब्रह्म वायू हे दोघे भगवान विष्णूचे संतान. हे साक्षात वासुदेव ने नारायणाचे पुत्र. वायुदेवावरती विष्णूचा अपाम प्रेम. षट्प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की यत्र वायुः तत्र विष्णुः. भगवंत आमच्या शरीरात येऊन बसतात, प्रेरणा करतात, बिंबरूपाने असतात, पण वायुदेवाच्या जोडी येतात. वायुदेवाला की भगवंत येतात. वायुदेवातून निघाले, देवसुद्धा निघतात. इतकी मोठी जागा, मोठी महिमा वायुदेवाची आहे. आणि सतत वायुदेवांना देव जगाचे अनेक कार्य सांगतात, ते करून हे करून जा. असा एक कार्य करून वायुदेव आपल्या वडिलाकडे परतले. वडिलांची अर्थात विष्णूची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. जेव्हा वैकुंठाच्या आत जाऊ लागले, त्या संदर्भात शेषदेवाने सुवर्णदंड आडवा केला. आत तुम्ही जाऊ शकत नाही. वायुदेव विचारतात, शेष आज काय झालं रे, मला अडवितो? एका दृष्टीने मी तुझा वडील आहे. ब्रह्मवायूपासूनच गरुडशेष रुद्रांचा जन्म. आता मला काय माहीत नाही. विष्णूने मला सांगितलेलं आहे आत कोणाला सोडू नये म्हणून. मी सोडणार नाही. वायू सांगतात, शेष यजमानाची याज्ञा समजून घ्यावा लागतो. एक प्रवचन चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, तिकडे गेटकीपरला ठेवला जातो. तो पास बघून आत सोड, असं त्याला नियम सांगितले होते. 10 मिनिटाच्या नंतर स्वतः प्रवचन देणारे आचार्य आले. त्यांना काय पासची जरूरत नाही, पण त्यांच्याजवळ व्यवस्थापक न होता त्या दिवशी. त्या गेट केपने त्यांना अडवलं, पास दाखवा नाहीतर आत चला. असं केव्हा तर होतो. अरे मी विष्णूचा पुत्र आहे रे,
आणि माझ्यावर त्याचा अपाप प्रेम आहे. ज्ञाने विरागे बले हरिभक्ती भावे न हनुमत समान हा म्हणून नियम आहे. म्हणून माझ्यासाठी हे बंधन नाही. जे देवाच्या दर्शन देण्यासाठी अयोग्य आहेत त्यांच्यासाठी बंधन आहे. शेष समजून घे. पण त्या दिवशी शेष विष्णूची मायाने ग्रस्त झाले होते. ते सांगितले मला काय माहीत नाही वायू, मी भक्त आहे, मी भक्त आहे असं सांगतो. माझा एवढा भक्त तू कसला? तुझ्याहून मी श्रेष्ठ भक्त आहे. म्हणून देवाने मला काय केलं? शय्यागृहात मला ठेवले. तुझ्यावर जास्त प्रेम नाही, जा तिकडे ते काम करून ये, तिकडे ते अवतार घे, दैत्यांना मारून ये. तुला बाहेरच पाठवतात, मला बघ घरी ठेवले. वायुदेव हसत सांगतात बिडालोंतस्थितो वापी बहिस्तेभ समो नाही. घरी तुला ठेवतो म्हणून तुझ्यावर जास्त प्रेम, मला बाहेर पाठवतात म्हणून माझ्यावर प्रेम नाही. हे गणित योग्य नाही. मांजर घरात फिरत असतो पण हाती घराचा बाहेर बांधलेला असतो. कोण श्रेष्ठ? म्हणून तुझं गणित खोटं आहे. चल बाजू चल, मला आज जायचं आहे. आता तुझं नाटक जास्त झालं. शेठ सांगतात मी सोडणार नाही. जोरजोराने ओरडू लागला. त्यावेळी भगवंत विष्णू बाहेर आले. काय तुम्ही दोघे झगडत आहात? काय प्रॉब्लेम आहे? काय कशाला झगडत आहात? शेठ सांगतात तुम्ही मला सांगितलं होतं कोणाला सोडू नये म्हणून. हा वायू आग्रह करीत आहे, सांगत आहे मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. भगवंत तुम्ही स्वतः सांगा आमच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे. विष्णूला स्पष्ट माहीत होता शेषदेवापासून असंख्य पटीने वायुदेव अत्यंत श्रेष्ठ. ते असे सांगू शकत होते पण त्याने विचार केला आज शेषदेव माझ्या मायाने मोहित आहेत. मी निर्णय दिला वायू श्रेष्ठ आहे म्हणून उद्या ते सर्वत्र सांगत फिरणार. शेष बघ विष्णूला सुद्धा पार्सॅलिटी आहे. स्वतःच्या मुलाला श्रेष्ठ म्हटलं आहे, सेवा करण्याला मला 24 तास सेवा करण्याला मला कनिष्ठ म्हटलं आहे, म्हणून हे अपप्रचार करणार. तो देवाने सांगितलं एक काम कर, मेरू पर्वताच्या कोणत्याही शिखराला तू कुंडली मारून त्याला पकडून ठेव. साप आपली कुंडली मारून पकडून ठेवला तर त्याला कोणी सोडवू शकत नाही. सापाचे पकड इतके घट्ट असतो. म्हणून ज्या व्यक्ती लोकाला पकडतात ते साप काय करते, त्यांच्या हाताला आपला कुंडली मारते, नाडी बंद होतात, तो मनुष्य मरून जातो. म्हणून साप पकडणारे लोक स्वतःच्या हाताला त्याच्या शेपूट बांधून लक्ष देऊन व्यवस्था करीत असतात. तू तसा कुंडली मारून बसल्यानंतर देवाने तुला हलवले, वायुदेवाने, तेव्हा तू कनिष्ठ. तुला हलवू शकले नाही वायुदेव तरी वायुदेव कनिष्ठ श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ, तू श्रेष्ठ. शेषाने सांगितलं ठीक आहे, मला हे मान्य आहे. आणि वायू शेषदेव आनंदगिरी नावाचा एक शिखर मेरू पर्वताचा, त्याला आपल्या संपूर्ण देहाने वेढून घट्ट बसले. आता सोडव बघू. वायुदेव आले. त्याने का हाताने मारले नाही, पायाने लात मारली नाही, फक्त आपला पायाच्या अंगुष्ठाने त्या शेषाला स्पर्श केले. त्या अंगुष्ठाचा तो वेग इतका मोठा होता, तो
तो वेढा घातलेल्या पर्वताचा शिखरच तुटून आकाशात उडी मारू लागला त्या वेगाने. तो केव्हा मेरू पर्वताच्या अभिमानी देवता बघतो, हा पुढे जाऊन हा पर्वत खाली पडणार आणि तो तुटून जाणार. पती पत्नींच्या झगड्यात मुलगा बेहाल झाला म्हणून लोकोक्ती आहे. त्याने वायुदेवांना सांगितलं, तुमच्या दोघांच्या कलहाच्या माझा मुलगा, शिखर म्हणजे माझा मुलगाच, तो खाली पडून मरून जातो, त्याला एक विशिष्ट जागेत तुम्ही सुरक्षित ठेवा. वासुदेवाने त्याची प्रार्थना, वायुदेवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि आपल्या महिमेने मेरू पर्वताहून हजारो योजनांच्या दूर जो अंजनाचल होता त्याच्यावरती तो शिखर ठेवला गेला. तुम्ही केव्हा तर तिरुपतीचे पर्वत चढून बघा. चढत असताना जेव्हा 6वा पर्वताचा तुम्ही ओलांडाल त्यावेळी कालमरी नावाचा एक जागा येते. थोडा चालून जाऊन तिकडून चढायचा. तिथपर्यंत खालून तिथपर्यंत पर्वताचा कलर थोडा काळसर आहे. आता थोडा पिंक असा दिसत आहे. पिंक नाही, ब्राउनिश दिसत आहे. कालमरीपासून पुरा पिवळा. एका पर्वताचा एक भाग अत्यंत पुरा पिवळा. असं कसं होऊ शकतो? तो पिवळा म्हणजे सुवर्ण पर्वत, मेरू पर्वताचाच तो भाग आहे. तिकडे तो पर्वत वायुदेवाने उतारवले. तिथपर्यंत शेषाचा अहंकार चूर चूर झाला होता. तो विषण्ण होऊन वायुदेवाकडे आला. चूक झाली वायुदेव, मी हरलो, आपण जिंकले, पण मला मनात हा दुःख राहणार आहे. तेव्हा वायू सांगतात, शेषदेव घाबरू नकोस, तुझ्या ह्या पर्वतावर आजपासून हा पर्वत शेषाचल म्हणून प्रसिद्ध होणार. कलियुगात द्वापरयुग संधीच्या काळात स्वतः विष्णू इथे येऊन वास करणार. त्यावेळी हा शेषाचल भूवैकुंठ असा म्हणून त्याची महिमा होणार. अनेक भक्त रोज दर्शन करण्यासाठी येणार आहेत. काही खंत मानू नको, देवाच्या सान्निध्याने तो अत्यंत पवित्र होशील, असे सांगून वायुदेव निघून गेले. म्हणून त्रेतायुगात ह्या पर्वताचं नाव आहे शेषाचल. द्वापरयुगात शेषाचल, त्रेतायुगात अंजनाचल, वृषभाचल, अंजनाचल आणि शेषाचल. द्वापरयुगात याचं नाव पडला शेषाचल. जनक राजा अत्यंत एकाग्रतेने कथा ऐकत होता. त्याने सांगितलं, अच्छा ठीक आहे, आता कलियुगात त्याला व्यंकटाचलाचं नाव कसं का आला? ती कथा अत्यंत विस्ताराने मला सांगा. सूताचार्य सांगतात, शतानंद सांगतात जनक राजाला, राजा सांगतो, पुढची कथा सांगतो, लक्ष देऊन ऐक. विचारतात, कलियुगात ह्याला व्यंकटाचल नाव असा कसा आला? शतानंद सांगायला सुरू करतात, ह्या व्यंकटाचलापासून थोडा दूर एक काळहस्ती नावाचा एक नगर आहे, तीर्थक्षेत्र आहे.
तिथे पुरंदर नावाचा एक सोमयाजी श्रौत ब्राह्मण राहायचं. अत्यंत अद्भुत वेदज्ञ, रोज होम हवन करणारा, पूर्ण दिवस देवप्रार्थनेत देवपूजेत राहणारा. पण दैवाने अनेक दिवस त्याला पुत्र झाला नाही. 50 वर्षाच्या नंतर त्याची पत्नी गरोदर झाली. पुरंदरला अद्भुत आनंद झाला आणि तो दुसऱ्या महिन्यात स्वतःच्या पत्नीला पुंसवन संस्कार केला. तिसऱ्या महिन्यात अनवलोभन संस्कार केला. चौथ्या महिन्यात सीमंतोन्नयन संस्कार केला. 7व्या महिन्यात विष्णुबली गोदान संस्कार केला. ह्या 4 संस्काराला गर्भसंस्कार असे म्हणतात. गरोदर असताना हे संस्कार केले पाहिजे. त्यामुळे मुलाचं रक्षण होईल, त्याचे मेंदूची वाढ अत्यंत व्यवस्थित होईल, अद्भुत रीतीने उत्तम संतान प्राप्त होईल. जन्म झाल्यानंतर जातकर्म संस्कार, त्यानंतर 11-12व्या दिवशी नामकरण संस्कार, 2.5 महिन्यानंतर निष्क्रमण सूर्यावलोकन संस्कार, सर्व संस्कार त्या मुलाला दिलं आणि स्वतः त्याला सर्व शास्त्राचा पाठ सांगितला. त्या मुलाचं नाव त्याने माधव असे ठेवला होता. आणि माधव 21 वर्षाचा होता, महाविद्वान झाला होता. त्यावेळी वडिलांनी त्याचं लग्न केला. पत्नीचं नाव होता चंद्रलेखा. अत्यंत पतिव्रता, पतीची सेवा करीत, पती झोपल्यानंतर ते झोपायचे, पती उठण्याच्या पूर्वी ते उठायचे आणि सास ससूर त्यांची अत्यंत प्रेमाने सेवा करायचे. एक दिवशी मध्यान्हाचा 11:30-12ची वेळ, दैवयोगाने माधवच्या मनात विकृत भावना उत्पन्न झाल्या. तिला आपल्या पत्नीशी देहसंबंध करण्याची इच्छा झाली. त्याने आपल्या खोलीत चंद्रलेखेला बोलून घेतला, सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा. चंद्रलेखा सांगते, तुम्ही माझे नवरे आहेत, पतिदेव आहात, माझ्या शरीरावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. पण काही संदर्भाला काही वेळ असतो, काही विशिष्टता असतो, काही शास्त्राचे नियम आहेत. आत्ता 11:30-12 देवपूजा संपत आहे. पितृदेवता घरी येण्याची वेळ, अग्निदेवता प्रज्वलित आहे, वैश्यदेव चालू आहे. तिथे देवता घरी आले असताना आम्ही पशुसारखं देहसंबंध करणं योग्य नाही. तुम्ही मनाला धीर धरा आणि रात्रीचा वेळ आमचाच आहे ना. पण संस्कृतमध्ये एक म्हण आहे, कामातुराणाम न भयम न लज्जा. कामातुर व्यक्तींना शास्त्र, नियम, लोकनीती, व्यवहार, लाज काही नसतो. त्यांच्या मनात एकच, माझी इच्छा पूर्ण व्हावी. तो पत्नीला आग्रह करू लागला, नाही मी मानणार नाही.
चंद्रलेखाच्या मनात आला की ह्याला थोडं पवित्र जागेत घेऊन गेल्यानंतर मन चेंज होईल. कशाला म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे, पवित्र क्षेत्रात मनाची परिशुद्धता होती आणि विकृती निघून जाते म्हणून. त्याने सांगितलं ठीक आहे, पण घरी आपले आईवडील आहेत, त्यांच्यापुढे हे योग्य नाही. चला, नदीच्या काठी आता दुपारी कोणी नसतात, एकांत असतो, अनेक एकांत स्थळ तिथे आहेत. मी तिथे येते आणि तिथे आपली इच्छा पूर्ण करून घ्या. तिच्या मनात होता की पुण्यक्षेत्राच्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या जवळ त्यांचं मन बदलेल म्हणून. ती आपली मामंजीना मी पाणी आणते म्हणून कलश घेऊन निघाली. त्याच्या मागे वेड्यासारखा मनविकृत माधव चालत येऊ लागला. मध्ये रस्त्यामध्ये एका झाडाचा जवळ एक स्त्री उभी होती, अत्यंत सुंदर, अत्यंत अलंकृत. सौंदर्य म्हणजे काय त्याच्या स्वरूप असलेले आणि कुरळे काळे चांगले केस असलेले आणि योग्य शरीर यष्टी असणारे, चांगली पर्सनॅलिटी असणारे ती स्त्री होती. तिचं नाव होता कुंतला. पण तिचा व्यवसाय होता ती देहाची विक्री करून पैसे कमविणे, अर्थात वेश्यावृत्ती ती होती. म्हणून त्याने भडक अलंकारसुद्धा केला होता. माधव तिला बघितल्यानंतर चंद्रलेखेवरचा मन त्याला निघून गेला आणि पुढे जाऊन त्याने चंद्रलेखेला सांगितलं, चंद्रलेखा, इथे तू माझी ऐकते की नाही ही मला परीक्षा करायची होती, म्हणून मी तुला बोलवला आणि तू माझी ऐकली आणि नदी तीरात या म्हणून तुने सांगितलं. मी तृप्त झालो, माझी बायको पतिव्रता आहे म्हणून. आता एक काम कर, तू घरी जा. मी नदीत जाऊन हे विकृत विचारामुळे आंघोळ करून मी घरी येतो, तू घरी जा. त्या निष्पाप चंद्रलेखेने मनात विचार केला, माझा पतीचा मन बदललेला आहे म्हणून. चंद्रलेखा गेल्यानंतर तेव्हा माधव कुंतलेकडे निघाला. कुंतला बघते की एक सद्ब्राह्मण मुद्रा आदीने युक्त तेजस्वी ब्राह्मण माझ्याकडे येत आहे. मी अग्नी, तो पतंग. माझ्या अग्नीत पडून तो अपवित्र होणार. ती मनाने विशिष्ट त्याच्या आईचे व्यवसाय तिचा आला होता, पण मनाने मनुष्यत्व तिच्यामध्ये होता. ती दुरून सांगते, ब्राह्मण देव जवळ येऊ नका, तिथून निघून जा. माझा जवळ येणे इतकं मी पवित्र नाही, अत्यंत मी अपवित्र आहे, येऊ नका. पण कामातुराणाम न भयम न लज्जा. तो आला, सांगतो, तू कोण, तुझं नाव काय, तुझी जाती कोणती, हे सर्व विचारू करायला लागला. कामातुर व्यक्ती असे मुलीचं प्रेमीचं ओळख करून घेतात आणि त्याच्या मोहात मुलीसुद्धा पडतात, तो वेगळा. ती सांगते, माझं नाव कुंतला आहे
आणि मी अंत्यजातीत उत्पन्न झालेले आहे आणि तुम्ही ब्राह्मण आहात, माझ्याजवळ येऊ नका. तेव्हा माधव सांगतो, ह्या ब्रह्माला, चतुर्मुख ब्रह्माला 4 डोके असून सुद्धा डोका विहीन आहे. तो त्याच्या डोक्यात बटाटे भरले असले. कशाला म्हणजे तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला अंत्यजातीमध्ये उत्पन्न करायचं, त्याला बुद्धी आली नाही, ब्राह्मणामध्ये त्याला उत्पन्न करायचं होता. जाऊ दे. कुंतला की चिखलात उत्पन्न होते म्हणून कमळला कोणी सोडतात का? चिखलात उत्पन्न झालं तर कमळ ग्रहण करतात ना. आणि जमिनात मातीने माखलेला रत्न जमिनीत भेटतो म्हणून त्याला कोणी सोडतात का? उत्पन्न जिथे होतो ते महत्त्वाचं नाही, त्याचे जे व्यक्तित्व विशिष्टता आहे ते महत्त्वाचं असतं. म्हणून तू कुठेही उत्पन्न झाले असेल पण ती अत्युत्तम स्त्री आहेस. स्त्री रत्न आहे आणि रत्नाला कोणी सोडू शकतात का? मी तुझ्याकडे येतो, चल माझ्या जोडी व्यवहार कर. ती सांगते, ब्राह्मण देव कशाला व्यर्थ आपलं जेवण पतनात, तुम्ही पर्वतावर आहात, मी खोलमध्ये पडलेले अत्यंत पापी जीव आहे. कशाला तुम्ही पतनात जाता? तुमचे तोंड वेदपाठाने पवित्र झालेले आहेत. माझे ओठ तोंड अनेक पुरुषांच्या संसर्गातून अत्यंत अपवित्र झालेले आहेत. तुमचे डोळे ग्रंथाध्ययन भगवंताच्या अध्ययनाने अत्यंत पवित्र झाले आहेत. माझे डोळे 4 पुरुषांना बघून बघून मरून गेलेले आहेत. तुमचे कान वेदशास्त्र श्रवणाने पवित्र आहात आणि त्या विट पुरुषांच्या विकृत वार्ता ऐकून माझे कान केव्हाच मरून गेले आहेत, अपवित्र आहेत. तुमचे हात देवपूजेने पवित्र, माझे हात अनेक पुरुषांच्या संदर्भात येऊन अत्यंत अपवित्र झालेला आहे. तुमचे पाय तीर्थक्षेत्राने पवित्र झाले आहेत. 4 ग्रहात जाऊन जाऊन माझे पायसुद्धा अपवित्र झालेले आहेत. आपण जा, माझं जेवढं होऊ नका. पतंग अग्नीत पडून कसा मरून जातो तसा तुम्ही आपला ब्राह्मणत्व गमवू नका. आपल्यासारख्या लोकांना मुळेच वेळेवेळ पाऊस इत्यादी होतो, लोकांना सुख भेटतो. नाही, तुमच्या ब्राह्मण्य मला नष्ट करायचे नाही. जा, तुम्ही येऊ नका, जा. पण कामातुर व्यक्ती, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवते सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशा. त्याची विवेकशक्ती निघून गेली होती. नाही कुंतला, आज तुला मी सोडणार नाही. जे सांगते बघ, माझ्या कानात सोन्याचे आभरण आहेत, गळ्यात सोन्याचं आभरण, सर्व तुला देतो. ते सांगते, मला ते काही नको आहे. तुमच्यासारखे ब्राह्मण पवित्र सुरक्षित राहिले पाहिजे. माधव अजून पुढे येत होता. ती सांगते, हे दिग्देवता, तुम्ही बघत आहात ना, रोज हा संध्या करून तुमची प्रार्थना करताना प्राच्ये देशे याश्च देवता एतश्याम प्रतिवसंते एताभ्यश्च नमो नमः. तुमची स्तुती रोज करतो ना, याला संरक्षण करा. आकाश देवता तुमची सेवा स्तुती हा करत आहे. 33 कोटी देवता रोज मंत्राने तुमचा संतुष्ट केलेला आहे. एक ब्राह्मणाला वाचवा, त्याला पवित्र ठेवा. त्यांच्या पवित्रतेमुळे तर जग संरक्षित होणार आहे. व्यर्थ माझ्या संघात येऊन तो आपला पवित्र तो गमावणार आहे. पण काही नाही, माधव अजून जवळ येत होता. कुंतला पळू लागले, येऊ नकोस, येऊ नकोस, तू पतित होऊ नकोस.
पण भगवंताची इच्छा वेगळी होती. तो धावत गेला, कुंतलेला पकडला आणि स्वतःची वासनाच्या कामात निघाला. कुंतला सांगते, आज तू चांडाल झालेला हास, आज तू माझ्यासारखा अंत्यच झालेला. चल, माझा भोग तुला पाहिजे ना, माझा दास तो व्हायला. हे तलवार घे, तिकडे गाय दिसते ना, मार त्याला, आम्ही दोघे गोमांस खाऊ. त्याच्या यज्ञोपवीतांच्या तुझ्या यज्ञोपवीत फाडून टाक, तोडून टाक. तुझी शिखा आहे ना, हे ब्रह्मदेवाचे स्थान आहे, ते कापून टाक. दा माझ्या जोडी गोमांस खा, दारू पी, त्यानंतर माझ्या जोडी. पतित झालेल्या व्यक्ती काळिदास सांगतो, भवती विनिपात शतमुखा. माणसाचा पतन अनेक रीताने, एकदा वरती चढायला चांगला होण्यासाठी एक 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 पायरी वर चढावा लागतो. एकदा पाय घसरला पूर्ण खाली, पतती विनिपात शतमुखा. माधव पतित झाला. कुंतलेचा जोडी इकडे तिकडे हिंडू लागला. 12 वर्ष संपत असत कुंतलेची अंत्य झाला. कुंतला मरून गेले. जेव्हा कुंतलेचा विरह झाला त्यावेळी त्याला पश्चाताप झाला. छे, मी किती पतित झालो. अनेक जन्माने मनुष्यजन्म भेटतो, अनेक जन्माच्या नंतराच्या साधनेने. त्या मनुष्यजन्माचा अनेक जन्माच्या साधनेने ब्राह्मण जन्म भेटतो. तसे अनंत असंख्य ब्राह्मण जन्माच्या साधनेच्या नंतर शास्त्रज्ञत्व आणि भगवत भक्ती प्राप्त होते. ते सर्व प्राप्त करून मी एका क्षणात पतित झालो. आता काय करू, कसे माझे उद्धार होणार. जेवत नव्हता, काय भेटला तर खायचं, नाही तर असंच वेड्यासारखा झाला. एक दिवशी त्याच्या घराच्या समोरून अनेक व्यक्ती आपल्या डोक्याच्या वरती सीधा घेऊन आणि आपण हुंडीला टाकण्यासाठी पैशाची पिशवी डोक्यावरती ठेवून गोविंदा 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 करीत जात होते. एकाला त्याने विचारलं, हे कुठे जात आहेत. हे तिरुपतीला जात आहेत. वर्षभर संग्रह केलेले पैसे त्या हुंडीत टाकण्यासाठी. त्या व्यंकटाचलात असलेल्या व्यंकटेशाच्या दर्शनासाठी हे जात आहेत. तिथे व्यंकटाचलामध्ये वराहस्वामी आहेत, स्वयंपुष्करणी आहे, आकाशगंगा आहे. तिथे जाऊन ते आपले संपूर्ण समर्पण करून येतात. तो सुद्धा त्यांच्या मागे लागला. कशाला, म्हणजे इतके लोक आहेत, कुठे थांबणार, त्यांचं जेवण होणार. त्यांच्या पत्तल त्याच्या पाण्यात तिकडे फेकणार, त्याच्यामध्ये भरपूर खाणं असणार, ते तरी मी खाऊन आपलं उपजीवन करू शकतो. एक श्रीमंत अद्भुत ब्राह्मण श्रीमत आमगे योगभ्रष्टोपजायते पतित होऊन उष्टपानात असलेले आहाराने आपला पेट भरू लागला. त्यांची यात्रा पुढे जात जात तिरुपती नगरमध्ये असलेले कपिलतीर्थात तिथे पोचले. सगळे यात्रेकरू कपिलतीर्थात स्नान करून तीर्थविधी आपले वडिलांच्या पिंडप्रदान त्याने केले आणि वडिलांचा प्रार्थना, पितृदेवतांना प्रार्थना केले. आता तो हा चांडाल अन्नाने पिंड देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी सुद्धा आंघोळ केला
मातीने पिंड तयार केलं. ते मृत्तिका पिंडच त्याने आपल्या पितरांच्या नावाने दिलं. त्या पुण्याईने त्याला वाटू लागला, मी सुद्धा हा शेषाचल वरती चढू शकतो. तो त्यांच्या जोडी आला. सकाळी स्नान केला. पहाटे पहाटे ते निघाले. क्रमाने वृषभाचल, अंजनाचल, शेषाचल चढू लागले. तेव्हा हा सुद्धा गेला. त्या व्यंकटाचलाचा जो पुढे व्यंकटाचल नाव आला, पहिले 3 नाव होते, त्याच्यावर जेव्हा त्याने पाय ठेवला, त्या पवित्र भूधर स्पर्श मात्रेण तदघम पर्यतप्यत. त्याचे सर्व पाप पोटात वर खाली होऊ लागलं. जशा खाण्यात माशी पोटात गेल्यानंतर जे तळमळ होतं माणसाला, तो उलटी होण्याचा जसं संकट होतो तसा संकट त्याला होऊ लागला. त्याच्या तोंडातून उलटी होऊ लागली. ती उलटी इतकी दुर्गंधाने होती, देवलोकपर्यंत ते दुर्गंध पोचला. संपूर्ण पाप बाहेर पडत होता. त्यावेळी देवाने त्याला आग लावले, दुर्गंधाने दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून. जेव्हा संपूर्ण ते पापाचा अंश बाहेर पडला उलटीचा रूपाने, तेव्हा ब्रह्मदेव तिकडे प्रकट झाले. माधव, आता तू पवित्र झालास. तुझ्याकडून 12 वर्ष जे पाप झाले होते, ह्या पर्वताच्या स्पर्शाने ते संपूर्ण पाप निघून गेले. तुझे पाप दूर केल्याने आजपासून ह्या पर्वताचं नाव व्यंकटाचल असं होणार आहे. वेम म्हणजे पाप, कटते म्हणजे दूर करतो, कट करतो. इंग्लिशमधचा कट शब्द आहे, हा संस्कृतचा कट धातून आलेला आहे. वेम पापम कटते यस्मात व्यंकटेश इति स्मृतः. पाप दूर करण्याचा पर्वत म्हणून ह्या पर्वताला व्यंकटाचल असं नाव आला. ब्रह्मदेव सांगतात, अनेक काळानंतर तो इथे पांडवांच्या दौहित्र वंशात आकाशराज नावाने तू इथे जन्म घेशील. त्यावेळी अग्निपुत्री वेदवती महालक्ष्मी सीतेचा विशिष्ट सन्निधानाने नियुक्त होऊन आकाशराजाची मुलगी होते. त्यावेळी साक्षात विष्णू वैकुंठातून इथे राहायला येणार आहे. तुझी मुलीला त्या व्यंकटेशाला देऊन तू आपल्या संपूर्ण पापाने मुक्त होशील. आकाशराजाच्या रूपाने स्वतः देव तुझे दामाद होणार आहेत. आणि आठवणीत ठेव, ह्या सर्व मिळाला ह्या पर्वताच्या स्पर्शाने. त्याच्या दर्शन स्नानाने अजून किती पुण्य भेटतो तो सर्व विचार केला पाहिजे. जनक राजा, म्हणून कलियुगात ह्या पर्वताचं नाव व्यंकटाचल असे ह्या पर्वताचं नाव पडलेलं आहे. अजून काय पाहिजे? शतानंद जनकराज सांगितलं. जनकराज सांगतात, नाही, अजून कथा संपली नाही. वायुदेवाने श्रेष्ठदेवाला सांगितलं होता, तू खंत करू नकोस. स्वतः विष्णू वैकुंठातून येऊन तुझ्या पर्वतात राहणार आहेत. त्यांच्या संगतीत तू अत्यंत आनंद प्राप्त करशील. म्हणून मरुत्प्राहाहि राजानम भगवान आगमिष्यते. सर्पराजाला
स्वतः वायुदेवाने सांगितलं होता, तो विष्णू वैकुंठ सोडून इथे कशाला आला, केव्हा आला, आणि त्याच्या लग्न हा आकाशराज मुलगीची कशी झाली, हे संपूर्ण विस्ताराने मला ती कथा सांगा. मला आनंद येत आहे, माझी चिंता निघून गेली, माझी समस्या निघून गेली. भगवंताची महिमा ऐकत ऐकत मला वाटत आहे माझ्या मुलींच्या लग्नाचा काही त्रास होणार नाही. मला सांगा, विष्णू कशाला इथे आला? द्वापर युगाचा अंती अनेक ऋषी शौनक, भरद्वाज, भृगु, वसिष्ठ, विश्वामित्र, पुलह, क्रतु इत्यादी अनेक महर्षी, ऋषी महर्षींनी विचार केला. आता कलियुगाचा रूपाने अत्यंत विकराळ काळ येत आहे. कलिप्रवेशाने सगळ्यांचे ज्ञान अस्तापावतो, सगळे विरुद्ध विचार करू लागतात, धर्माच्या जागेत धर्मग्लानी होते. त्यावेळच्या लोकांच्यासाठी काही मार्गदर्शन आम्ही करावं म्हणून ते तिकडे एकत्र झाले होते. सत्रयागासाठी रोज प्रवचन व्हायचं. व्यासपीठावर विराजमान होते सूताचार्य, वेदव्यासाचे रोमांच्यापासून उत्पन्न झालेला एक व्यक्ती रोमहर्षण, त्याचा मुलगा सूताचार्य. वेदव्यासाने त्यांना पुराण प्रवर्तनासाठी अनुमती दिली होती, आज्ञा दिली होती. म्हणून सूताचार्य, सकल पुराण सांगणारे सूताचार्य. तुम्ही सत्यनारायण कथासुद्धा विचारा, सूत उवाच म्हणून येतो. अर्थात सगळे पुराण सूत पौराणिकाने जगाला दिलेले आहे. तो सूताचार्य व्यासपीठावर आसीन झाले होते. त्यांच्या पुढे मोठे मोठे ऋषी, शौनकसारखे ऋषीसुद्धा तिकडे एकत्र झाले होते. शौनक हा महान सामान्य व्यक्ती नाही. शौनक हा महाशाला इथे श्रोता म्हणून आला होता, पण त्याचे पाठशाला जो होती, त्याची पाठशालामध्ये 10,000 अध्यापक होते. शिष्य किती असतील बघा. महाशाल म्हणजे 10,000 अध्यापकांचं पोषण करणारा इतका मोठा व्यक्ती आज ऐकण्यासाठी बसलेला आहे. ज्ञान प्राप्ती करण्यासाठी विनय पाहिजे. अहंकाराने ज्ञान प्राप्त होत नाही. शौनक सांगतात, शुकाचार्य, आत्तापर्यंत आपण अनेक तीर्थमहिमा सांगितलं आणि श्रीरंग, रंगनाथ, कावेरी, श्रीमुष्ट आदी अनेक पवित्र तीर्थक्षेत्राचा आपण विवरण केला. आम्हाला व्यंकटाचलाचा विस्ताराने ऐकण्याची इच्छा झालेली आहे. तुम्ही व्यंकट महात्म्य मला सांगा. असं देवतांनी ऋषींनी सूताचार्यांना प्रार्थना केली. सांगू लागले, ज्या व्यंकटगिरीचा खाली दक्षिण देशात त्यावेळी चोळ नावाचा राजा राज्य करीत होता आणि अनेक ऋषी मुनींनी सत्रयाग सुरू केला होता. सत्रयाग चालू असताना नारद तिथे आले आणि त्यांना विचारला, अग्नेय स्वाहा म्हणून आहुती देत आहात, वरुणाय स्व म्हणून आहुती देत आहात,
प्रजापते स्वा म्हणून आहुती देता. ते हे सर्व देवता वेगळे वेगळे आहेत का? तो थोडा आहुती घेतो, हात आडो होते होतो, तुमचे काय संरक्षण करणार? या संपूर्ण यज्ञाचा फल स्वीकारून जगाचा संरक्षण करणारा मुख्य देवता कोण आहे? सर्वोत्तम देवता कोण आहे? ज्याला अग्नी आहुती संपवणार, त्यांना संपवणार नाही, समर्पण करणार. ऋषीमुनींना माहीत होता विष्णू सर्वोत्तम म्हणून. त्यांनी सांगितलं विष्णू सर्वोत्तम आहे. नारद करतात, कसं काय माहीत आहे तुम्हाला? तुम्ही जाऊन बघितला का? 3 देवता प्रसिद्ध आहेत, ब्रह्म विष्णू महेश्वर. त्या तिघांची परीक्षा तुम्ही केली का? तिघामध्ये श्रेष्ठ कोण आहे? प्रत्यक्ष परीक्षा करून येणारे कोण आहेत? ते ऋषीमुनी सुद्धा संभ्रमात पडले. आता काय करायचं? त्यांना माहीत होतं भृगु ऋषींच्या तपस्याने त्यांच्या पायात एक ज्ञानचक्षु होते. त्या ज्ञानचक्षुमुळे कोणत्याही लोकात तो जाऊ शकत होते. सगळे ऋषी भृगु ऋषींच्याकडे आले आणि भृगु ऋषींना सांगू लागले, भृगु ऋषी तुम्ही जा कैलास, सत्यलोक, वैकुंठाला. तिन्हीमध्ये कोण देव श्रेष्ठ आहे तुम्ही बघून या, परीक्षा करून या. कोण व्यक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे, हे परीक्षा करा म्हणून प्रार्थना केल्यानंतर थोडा इगोने ग्रस्त झालेले भृगु ऋषीने सांगितलं मी जाऊन बघून येतो. तिथून ते सीधा सत्यलोकाला पोचले. आपल्याकडे येत असलेल्या भृगु ऋषीला ब्रह्माने बघितलं की हा आल्यानंतर मी त्याच्या हे बस म्हणून सांगणार, त्याला अर्घ्यपाद्य मी देणार, खायला देणार. माझ्या सत्कार बघून तो चुकीने समजून घेतील हे ब्रह्मच सर्वोत्तम आहे की ते माझा सत्कार केला. कलियुगात आमच्यासाठी मोठा कोण आम्हाला जवळ बोलवतो, शाल घालतो, सत्कार करतो, आम्ही त्यांना श्रेष्ठ समजतो. दुसरे श्रेष्ठ व्यक्ती आम्हाला बोलवत नाही म्हणून आम्ही कनिष्ठ समजतो. ह्याला आदर सत्कार दिला तर हा भृगु ऋषी मलाच सर्वोत्तम समजणार, ते शास्त्राने योग्य नाही, माझाहून श्रेष्ठ विष्णू आहेत म्हणून मी ह्यांच्याशी व्यवहारच करणार नाही. ब्रह्मदेव ध्यानात बसले. त्यावेळी ऋषी सत्यलोकात येतात. सत्यलोकात येऊन ते बघतात कमळावरती 4ही मुखाने 4ही वेदाचा उद्गार करीत ब्रह्मदेव तपस्येत होते. थांबले. 10 मिनिट झाला, अर्धा तास झाला. त्याने हाक मारले, चतुर्मुख ब्रह्माजी, चतुर्मुख ब्रह्म, थोडे माझ्याकडे बघा. काही केला तर ब्रह्माने बघितलंच नाही आणि त्या भृगूला आपण या बसा, पाणी प्या, काय पाहिजे काय विचारलं नाही. भृगुविचार केला. ज्या व्यक्तीला, घरी आलेल्या व्यक्तीला या म्हणून बोलायला होत नाही, तो व्यक्ती कसं काय श्रेष्ठ होणार? नाही, हा योग्य नाही. तू माझा अपमान केलास ना, म्हणून तुझी पूजा लोकात कोणी करणार नाही. म्हणून त्यांनी ब्रह्माला शाप दिला. ते ब्रह्माहून फार कनिष्ठ. त्यांच्या शापाचा परिणाम ब्रह्मावर काही झाला नाही. ब्रह्माचं पहिल्यापासूनच ब्रह्माने सांगितलं माझी मूर्तीपूजा करू नका. म्हणून ब्रह्मदेवाला पुष्कर सोडून कुठे दुसरीकडे भेटत नाही.
ब्रह्माला शाप देऊन तो कैलासला आला. शंकराने विचार केला, मी सुद्धा ह्याला सत्कार केल्याने हा काय करेल, फार मर्यादा, मान मर्यादा देईल आणि सांगणार शंकरासारखं मोठे कोण नाही, शंकर सर्वोत्तम म्हणून जगात प्रचार करणार. म्हणून त्याने सांगितलं, ह्याला मी दुरूनच पाठवून देतो. त्याने पार्वतीला सांगितलं, पार्वती इकडे. पार्वतीला त्याने सांगितलं, जर मांडीवर बेस. आणि पार्वतीला त्याने आलिंगन दिलं. पार्वतीसुद्धा पतीच्या आलिंगनात होती. त्यावेळी तो भृगुऋषी तिथे आले. खरं म्हणजे एकांत असताना येऊ नये. आले तेव्हा पार्वती सांगते, तेज शंकर, हे देव मला सोडा, मला भेटण्यासाठी भृगुऋषी आले आहेत. त्यांच्या समोर आम्ही हे आलिंगनात करणं योग्य नाही. पण मुद्दाम केले होते शंकराने. त्याने अजून पार्वतीला घट्ट पकडले. त्याने सांगितले, सेवकाला सांगितले, हे सेवक, त्या ऋषीला जा समजून सांग, मी आता एकांतामध्ये आहे, भेटणार नाही. तो भृगूला अपमान झाला. तो भृगून अजून थांबला. भृगू जात नाही हे बघून शंकराला राग आला. आपला त्रिशूल घेऊन त्याला मारायला निघाले. तेव्हा भृगु ऋषींनी शाप दिला, जगात तुझी पूजा होऊ नये, तुझे संकेत म्हणून लिंगपूजा होणार, तुझी मूर्तीपूजा होणार नाही, असं त्याने शाप दिला. पहिल्यापासून शंकराची पूजा तसंच होते. आणि ते तिथून निघाले, वैकुंठाला आले. नारायणाने सांगितलं त्यांची परीक्षा घेऊ. तो आल्यानंतर लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी मला झोप येते, माझे पाय चोड. झोपण्याचं नाटक केला. लक्ष्मी त्यांच्या पाय चोळत होते. भृगू आले अमुक्त वैकुंठ स्थानात. देवाला बघितलं, प्रार्थना केली. विष्णूचे ते प्रार्थना करू लागले. काही केल्याने विष्णूने भृगु ऋषीकडे बघितलाच नाही. तो भृगु ऋषी मनात विचार करतात, शंकर योग्य नाही, ब्रह्म योग्य नाही, त्यांना मी शाप देऊन आला. हा सुद्धा माझ्याशी वार्ता करत नाही. मी सुद्धा ह्याच्यासुद्धा निराश होऊन पृथ्वी जाऊन मी काय सांगू, कोण देव श्रेष्ठ म्हणून सांगू. ह्या समस्येत करत त्याने आपल्या पायाने विष्णूला लात मारली. उठ, इतका मोठा ज्ञानी तपस्वी घरी आला आहे, अजून झोपतोच तो. खरंच त्याने पाय मारला का? लात मारले. विष्णूला लातला मारलून तो जिवंत राहू शकतो का? नाही. जगात एक म्हण आहे, जेव्हा सभेत कोई फार त्रास देत असतो त्यावेळी आम्ही सांगतो, जा रे, त्याला लात मारून बाहेर काढ. अर्थात साक्षात लात मारायचं असतं नाही, त्याला बाहेर घेऊन जायचं असतं. म्हणून लात मारला म्हणजे तिरस्कार करून त्याच्या छातीवरचा ते श्रीवत्स बघत बघत तिरस्कार करून सांगितलं, तू सुद्धा असंच निघाला, सर्वोत्तम कोण असणार, घरी असलेल्या व्यक्तीला तू बोलू शकतो नाही का, इतकासुद्धा तुला संस्कार नाही का. त्यावेळी जागे होण्याचा नाटक व्यंकटेशाने केला आणि धावत येऊन ऋषींचा हात पकडून सिंहासनावर बसविले आणि अर्घ्यपाद्य सर्व दिलं. जिथे भृगु ऋषीने लात मारली होती ती लक्ष्मीची जागा, श्रीवत्साची जागा. लक्ष्मीला फार राग आला होता. रागाने तोंड करून त्या ऋषीकडे बघत होती आणि त्याच्या वडिला त्याच्या नवऱ्यावर सुद्धा राग आला होता. माझ्या जागेत त्याने लात मारलं, पत्नीचा अपमान झाला
हा विष्णू आपला पत्नीचा मान राखत त्या ऋषीला हाकलतात नाही, त्याला बोलवतात, बसवतात. तितक्या देवाने सांगितलं, लक्ष्मी पादप्रक्षणासाठी पाणी आण. लक्ष्मीला अजून जास्त राग आला. कसे बसे पाणी घालत होते. त्यानंतर त्याने योगक्षेम विचारला, अर्घ्यपाद्य सर्व देऊन. त्यावेळी भृगुऋषींनी उद्देश सांगितला. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटला. मी येतो म्हणून तिथून निघाले आणि जगात त्याने प्रचार केला, विष्णू सर्वोत्तम. विष्णू सर्वोत्तम आहे आणि सर्व यज्ञ भोगता तोच आहे. यज्ञपती यज्वा असं म्हणून ज्याचं वर्णन आहे. म्हणून सर्वदेवाहून श्रेष्ठ, दोषरहित, अनंतगुण परिपूर्ण साक्षात विष्णूच आहे. तर म्हणून त्याचे विष्णूचे सर्वत्र त्याने तो आपला उपदेशाने तो पवित्र केला. पुढे काय झाला, कशी काय कथा पुढे सरकत गेली, त्याचे विचार आम्ही उद्याच्या दिवशी ऐकण्याचा प्रयत्न करू. इति अद्य कथा प्रसक्ती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. अच्युतानंत गोविंद स्मृतिमात्रार्थिनाशन रोगान्मे नाशयाशेषान् आशु धन्वन्तरे हरे. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणम्. यं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि अनामतः. अक्षरो योजन सर्वदेवामृता कुक्षिगं यस्य विश्वं सदा जातिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाकर्णमण्डलम्.